नमस्कार मैत्रिणींनो, अलंकार बाय अदिती 9 या माझ्या ज्वेलरीच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 100 रुपयापासून सुरू होणारी ज्वेलरी बघणार आहोत. ब्रास बेस्ड, ऑक्सिडाइज बेस्ड अशी ज्वेलरी आपण बघणार आहोत, जी आपण रोजच्या आपल्या लाईफमध्ये, रोजच्या डेली वेअरमध्ये आपण यूज करू शकतो. म्हणजे कॉटनची साडी असू दे, ड्रेस असू दे, वेस्टर्न वेअर असू दे, सगळ्यावरती मॅच होईल अशी ज्वेलरी आपण आज बघणार आहोत, जी आपल्याला मिळणार आहे SS ज्वेल यांच्या कोथरूडच्या स्टोअरमध्ये. त्यांचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलीही ज्वेलरी जर आवडली तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून ऑर्डर प्लेस करू शकता. राधिकाताई आपल्याला ही ज्वेलरी ऑनलाईनसुद्धा पाठवतात, त्यामुळे तुम्हाला कुठलीही ज्वेलरी आवडली तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आहे राधिका. मी माझा ब्रँड चालवते ज्वेलरीचा, त्याचं नाव आहे SS ज्वेल. मी कोथरूडला रामबाग कॉलनीमध्ये माझं शॉप आहे आणि बेसिकली बाय प्रोफेशन मी फार्मसिस्ट आहे. पण ज्वेलरी विकणं, बनवणं ही माझी पॅशन आहे आणि त्या पॅशनचं आता रूपांतर मोठ्या व्यवसायात झालेलं आहे. आपण आज माझ्याकडे दोन्ही प्रकारची ज्वेलरी बघणार आहोत. गोल्डन ब्रास बेस पण बघणार आहोत आणि सिल्वर ब्रास बेस पण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया गोल्डन ब्रास बेस पासून. हा एक ठुशीचाच प्रकार आहे, पण ठुशी ही बांधलेली असते, तर ही बांधलेली नसून थोडी ओपन आहे आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे घुंगरू घातले आणि मागे गोंडा आहे, त्यामुळे हे लेंथवाईज तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि ही मायक्रो प्लेटिंग मधली आहे, त्यामुळे ह्याला घाम आला किंवा पाणी लागलं तरी याचं काहीच जाणार नाही. आणि याला कानातले पण आहेत. आत्ताचा सध्याचा ट्रेंड आहे जो दुसरा प्रकार म्हणजे हा, याला आपण पुतळा म्हणतो किंवा कॉइन सेट पण म्हणतात. तर हा ऍक्च्युअली आहे साऊथ इंडियन स्टाईल मध्ये आणि हे थोडं अँटिक पॉलिश मध्ये जातं. याच्यामध्ये तुम्हाला हा एक रुबी पिंक कलर आहे आणि शिवाय एक डार्क ग्रीन कलर पण अवेलेबल आहे. याला सुद्धा कानातले आहेत. म्हणजे सगळ्या सेट्सला बहुतेक करून कानातले असतात, पण काही काही वेळेला मी सांगायची राहते किंवा दाखवायचं विसरून जाते. पुतळ्यांमधला दुसरा सेट म्हणायचा झाला तर हा आहे. हा डबल पुतळ, वरती छोटी आणि खालती मोठी अशी पुतळी आहे. हे पण अँटिक पॉलिश मध्ये येणार, हे पण विथ इयरिंगच येणार. अगेन मागे गोंडा आहे, त्यामुळे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता सध्याचा व्हायरल होतोय तो पुतळी हार. तर हा जो आहे हा मी तुम्हाला घालूनच दाखवते. हा 3 पदरी आहे, मायक्रो प्लेटिंग मध्ये आहे हा. आणि हे अष्टपैलू मणी आहे. अष्टपैलू मण्यांची पण सध्या फॅशन चालू आहे. ह्याला पण इयरिंग्स आहेत. आणि अगेन तुम्हाला जर लेयर्ड मध्ये घालायचं असेल की वरती छोटं मंगळसूत्र किंवा ह्याच्यापेक्षा मोठं मंगळसूत्र, असं लेअरिंग मध्ये पण तुम्ही हा वापरू शकता. ह्याच्यामध्ये लेंथ जर मोठी कशीही मिळू शकते. हे बघा, आता मी हा जर खाली घेतला तर हा इतका येऊ शकतो खाली, पण थोडंसं काय होतं, गोंडा दिसतो म्हणून लोक वरती करतात, पण तो तुम्ही तुमच्या हाईटनुसार ऍडजस्ट करू शकता. हे थोडेसे साऊथ इंडियन, अमेरिकन डायमंड असे असलेले सेट आहेत. त्याला मोती, डायमंड आणि गोल्ड प्लेटिंग असं दोन्ही आहे. हे विथ इयरिंग आहे. त्याच्या इयरिंग्स पण अतिशय सुंदर अशा आहेत. आणि याच्यामध्ये 2 अगेन कलर अवेलेबल आहेत. हा रुबी रेड कलर आहे आणि डार्क बॉटल ग्रीन कलर पण अवेलेबल आहे. आणि मी हे जे सगळे तुम्हाला सेट दाखवते याची रेंज माझ्याकडे साधारणपणे 400 पासून रेंज चालू होते ते 2-3 हजारापर्यंतची रेंज माझ्याकडे अवेलेबल आहे. बरं, आता दुसरे दाखवते. हे जे आहे ते अँटिक पॉलिश मधला प्युअर जडाऊ कुंदन मधला हा हे आहे. याला पण इयरिंग्स आहेत. आणि आता सध्या लग्नाचा सीझन आहे आपल्या, आणि हे असे तुम्ही घागरा, वन पीस
किंवा मेहंदीचं फंक्शन असतं, संगीत असतं, त्याच्यासाठी हा हा जातो. आणि हा प्लेन व्हाईट कुंदन मध्ये आहे आणि ह्याच्यामधला विथ इयरिंग आहे, ज्याचे इयरिंग असे आहेत आणि छान मोठे इयरिंग्स आहेत त्याचे. पांढऱ्यामध्ये बघितला, हा मल्टी कलर मध्ये आहे. प्युअर कुंदन, जडाऊ म्हणजे जडाऊ कुंदन म्हणतात त्याला, आणि मल्टी कलर आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही साडीवर, घागरा किंवा कुठच्याही फंक्शनला हा तुम्ही वापरू शकता. म्हणजे इव्हन तुम्ही इव्हिनिंग फंक्शनला थोडंसं झगमग लागतं, त्या फंक्शनलाही जाऊ शकतो आपण. आणि याचे कानातले पण खूप छान असे आहेत, म्हणजे हे असे कानातले आहेत त्याचे. आता सध्या लग्नाचा सीझन आहेच चालू, तर त्याच्यासाठी हा जो आहे हा केमस्टोन मधला आहे. याला केमस्टोन, हे जे स्टोन्स आहेत हा, आणि ह्याच्यामध्ये फक्त रुबी आणि रुबी कलरच मिळतो. आता यायला लागलेत ग्रीन कलर मध्ये पण ह्याच्यामध्ये कोणी मला ऑप्शन विचारला की याच्यात दुसरे कलर आहेत का, तर मी जेव्हा मॅन्युफॅक्चररला विचारलं तेव्हा तुम्हाला मॅम हमारे पास सिर्फ यही बनता है. तो हे पण असे खूप छान गळ्यापाशी बसतात. आणि अगेन आता कॉन्ट्रास्ट घालायची फॅशन आहे, त्यामुळे हा रुबी रेड कलर आहे, हा आपण मरून, पिवळा, निळा, व्हाईट, ब्लॅक अशा सगळ्या साड्यांवरती हा जाऊ शकतो आणि दिसतो पण छान. म्हणजे बेस मटेरियल काय आपण ब्रास आहे, ब्रास वरती ह्याला मायक्रो प्लेटिंग केलेलं आहे. हे जे मी सगळे आता दाखवते ते सगळे मायक्रो प्लेटिंग मधलेच आहेत आणि बेस हा ब्रासच असतो. त्यामुळे थोडेसे ब्रास म्हटल्यानंतर आपल्याला असं होतं की कॉस्ट्युम जास्त असतं पण क्वालिटी छान होती. म्हणजे मी नेहमी माझ्या ग्राहकांना सांगत असते की क्वालिटी क्वांटिटी दोन्ही हवं असेल तर तुम्ही कॉस्टिंगकडे दुर्लक्ष करा. आणि मला नाही वाटत की माझे दागिने इतके महाग आहेत की अफोर्डेबल प्राइसेस, पॉकेट फ्रेंडली बरोबर असे आहे. आता आपण एडी मधले थोडेसे बघायचे असतील तर हे एडी मधले आहेत. हे पण थोडेसे फंक्शनल फेस्टिव्ह असा प्रकार आहे हा. हा एडी म्हणजे हे एडी म्हणजे अमेरिकन डायमंड म्हणतात, पण हे साधे आहेत पण दिसतात छान. आणि अगेन आपण हे लहान मुली किंवा करवल्या किंवा थोड्याशा कॉलेज गोईंग गर्ल्स यासाठी त्यांना हे खूप आवडतात आणि वापरतात. त्यामुळे आता मॉडर्न हे जे आहे हा थोडासा परत साऊथ इंडियन मधलाच प्रकार आहे. साऊथ इंडियन म्हणजे काय असतं माहिती का, त्यांच्याकडे ह्या चेनला जास्त म्हणजे चेन आणि मध्ये फक्त पेंडंट. आपल्या महाराष्ट्रीयन ज्वेलरी मध्ये आपण पूर्ण गळा भर असतं, पण त्यांच्याकडे पेंडंटला जास्त महत्व असतं. मध्यभागी पेंडंट आणि बाजूनी चेन असते. मग आता बायका मला विचारतात की या चेनची पॉलिश हे अगेन मायक्रोगोल्ड पॉलिश आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की तुम्हाला लॉंग लास्टिंग इफेक्ट हवा असेल तर तुम्ही परफ्यूम डिओडरंट मारू नका. म्हणजे डायरेक्टली डोंट स्प्रे ऑन द ज्वेलरी. पहिल्यांदा मारून घ्या आणि मग ज्वेलरी घाला. आणि स्टोअरिंग ऑफ प्लास्टिक, म्हणजे प्लास्टिक मध्ये तुम्ही स्टोअर केलं तर तुमचं ही ज्वेलरी ही चांगली राहते. मला बायका विचारतात की ज्वेलरी बॉक्स मध्ये आम्ही ठेवतो. मी नेहमी सांगते त्यांना की तुम्ही ज्वेलरी बॉक्स मध्ये ठेवा, पण ज्वेलरी बॉक्स मध्ये वेल्वेट मटेरियल असतं किंवा ज्यूट मटेरियल असतं, तर ते कितीही झालं तरी ते कॉटन किंवा वॉटर ऍब्सॉर्बिंग असतं. त्यामुळे हवेतलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब होऊन तुमच्या ज्वेलरीवरती थोडाफार परिणाम होऊ शकतो. तुम्ही ज्वेलरी बॉक्स वापरा पण प्लास्टिक मध्ये ठेवा आणि मग ते ज्वेलरी बॉक्स मध्ये ठेवा. म्हणजे तुमची ज्वेलरी जास्त काळ तुम्हाला वापरता येईल आणि यू कॅन लॉन्च विथ माय ज्वेलरी. कुंदन मधलाच आहे हा. हे प्युअर जडाऊ कुंदन आहे आणि ह्याचं अगेन मायक्रो प्लेटिंग आहे आणि याचे कानातले पण खूप सुंदर. म्हणजे मी जसं म्हणते ना तसं की इंडो वेस्टर्न पॅटर्न्स आहेत, हे तुम्ही वेस्टर्न वर पण घालू शकता. इंडियन ज्वेलरी तर सगळ्यावरती जातो. हे थोडे वेगळे बघतोय आपण आज वेस्टर्न हा वेस्टर्न वर म्हणजे तुम्ही वन पीस वरती तुम्हाला संगीत करायचंय किंवा कुठे फॅशन शोज आहे तर तुम्ही ते त्याच्यामध्ये त्या प्रकारे कसं ही ज्वेलरी घालून तुम्ही वेअर करून मिरवू शकता.
खूपच सुंदर आहे. हा पण एक साऊथ इंडियन प्रकार आहे. हा साऊथ इंडियन प्रकार आहे. हे डबल आहे, म्हणजे ह्याच्यात ही डबल माळ आहे, डबल लेयर्ड आहे. मधलं जसं पेंडंट आहे तसंच सेम कानातले आहे. आणि ह्याच्यामध्ये पण हा रुबी रेड कलर आणि ग्रीन कलर, 2 कलर मध्ये अवेलेबल आहे. मी लोक म्हणतात की याला मोती आहेत, त्यामुळे तुम्ही 1-2 मोत्याच्या बांगड्या हातात घेतला की पूर्ण सेट तयार होते. बरोबर. आणि याची सगळ्यात आपण प्राइस रेंज एकदा परत सांगू शकाल? प्राइस माझी मिनिमम 400 पासून चालू होते, ती 3000 पर्यंतची माझ्याकडे रेंज आहे. तुम्हाला तुमचं जसं बजेट असेल त्याप्रमाणे मी किंवा तुमच्या साड्या किंवा ड्रेसेस असं जर तुम्ही मला पिनअप केलं किंवा मेसेजेस केले तर मी त्याप्रमाणे माझ्याकडे जसं ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे मी ऍडजस्ट करून देऊ शकते. अजून एक दाखवते, हा एक पंची सेट म्हणून, म्हणजे हा पण साऊथ इंडियन, हा पाईप सेटच आहे. हे छोटे छोटे पाईप आहेत, पण ह्याच्या पाईपामध्ये ना हे से पोपट जडाऊ टाईप मध्ये बसवलेले आहे. कसं गोड आहे. आणि त्याचं कानातलं पण गोड आहे. म्हणजे जनरली असं होतं की कानातल्याला काहीतरी आपलं चिकटवायचं म्हणून चिकटवलेलं असतं, पण ह्याच्यामध्ये पण खाली एक हा आहे, इकडे खाली असं त्यांनी ह्याच्यामध्ये जे दिलंय ना तसं ते सेम दिलेलं आहे. आणि वाव, आणि त्याची मोत्याची क्वालिटी पण आपल्याला कळते. म्हणजे चांगल्या मॅट फिनिश मधले चांगले मोती आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती तुम्हाला म्हणजे खराब नाही होणार एवढं नाही. खूपच सुंदर आहे हे. आता कलेक्शन आपण आज जे बघतोय, मला हा प्रचंड आवडलाय. आज मी घेऊन जाणार आहे त्यातलं बरंचसं कलेक्शन. मी प्रत्येक वेळी सांगत असते व्हिडिओ मध्ये. अजून एक हा एक चोकर आहे. आपली चिंचपेटी असते महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये, आता ते साऊथ इंडियन लोक आपल्या थोडेफार कॉपी करायला लागले तसं म्हणायला हरकत नाही. तर त्यांनी हा प्रकार एक काढलाय. हाही खूप सुंदर, म्हणजे आता खूप ट्रेंड मध्ये, ज्वेलरी जर आपण गुगल सर्च केली तर याच्यात हा दिसतो. आणि यालाही कानातले आहेत. त्याचे कानातले हे असेल, जनरली त्याचं मधलं जसं पेंडंट असतं तसे कानातले असतात. हा जो प्रकार आहे हा वज्रटिकचा छोटा भाऊ असं म्हणता येईल आपल्याला. मायक्रो प्लेटिंग मधला आहे. ह्याच्यावरती आधी कॉपर आणि मग मायक्रो गोल्ड पॉलिश होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना छावा पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच असेल, तर त्याच्यामध्ये हे झालेलं आहे, घातलेलं आहे, म्हणजे त्या छत्रपतींच्या बायकोनी. आणि तेव्हा ते खूपच व्हायरल झाले होते. आणि हे माझ्याकडे तुम्ही ऑर्डर दिली तर म्हणजे येऊ शकतात, मिळू शकतात. कलर सुद्धा आपल्याला अवेलेबल. ह्या पॅटर्न मध्ये हा आता सध्या फक्त एक ग्रीनच कलर अवेलेबल, पण याच्यामध्ये रुबी रेड कलर मिळू शकतो किंवा मिक्स म्हणजे मल्टिपल मिळू शकतो. 2 कलर मध्ये. आणि आता त्यातलाच मी एक दुसरा अजून दाखवते. हा जो आहे हे पण प्युअर जडाऊ कुंदन मधलेच आहेत. आणि हे थोडस कॉपरिश पॉलिश मध्ये जातं. हे जे हिरवा किंवा पांढरा हे जे तुम्हाला, हे कुंदन आहे. आणि हे ज्या मॅन्युफॅक्चररनी केले, म्हणजे छावाला ज्याने सप्लाय केलं त्याच्याचकडनं मी घेतले तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तो तुमचा माझा सप्लायर आहे. आपण क्वालिटी म्हणजे आपल्याला कळू शकते की A1 क्वालिटी आपल्याला प्रीमियम क्वालिटी मिळणार, क्वालिटी मध्ये मिळणार. आणि हे याचे गोंडे वगैरे पण खूप सुंदर असतात. म्हणजे याचं जनरली गोंडा हा असं काहीतरी असतो की जो पटकन साधा असतो आणि निघून येतो. आणि मग तो गोंडा निघाल्यानंतर आपण ह्या हाराचं काय करायचं, बरोबर असं होतं. त्यामुळे हे घातल्यावरती एकदम सुंदर आणि छान, एकदम ठसठशीत. म्हणजे तुम्ही नऊवारी नेसा, विहीणबाईंना हा अगदी खूप सुंदर दिसेल. आणि कॉपर साड्यांचं सध्या त्याच्यासाठी अशी ज्वेलरी सुद्धा आपल्याला लागते, तर आपण अशी घेऊ शकतो. हे मी मगाशी जसे दाखवले पाईप सेट, त्याच्यामध्ये हा लोटस मधला आहे. त्याचे हे आहे, अँटिक पॉलिश मध्ये जातो हा.
त्याला हसली पॅटर्न पण म्हणता येईल. हा, हसली पण आहे, म्हणजे गळ्यापाशी बसतो. चोकर, हसली, डायमंड पाहिजे तर डायमंड, लोटस सध्या सध्या आहे. ते सुद्धा आहे. पंजाबीवर पण तुम्ही घालू शकता, साडीवर पण घालू किंवा शकता. आजकाल पैठणीचे त्याच्यावर वन पीस घालतात, बरोबर, किंवा yes. त्याच्यावरती असं होतं की पैठणीचे ड्रेस जे असतात ते हेवी लुकला असतात. बरोबर. मग अशावर त्याला अगदी मिनिमल ज्वेलरी लागते. मग त्यावरती हे पॅटर्न खूप छान दिसतात. त्यामुळे मग तुम्हाला असे मिनिमल जर हवे असतील तर असेही माझ्याकडे अवेलेबल आहे. तिला म्हटल्याप्रमाणे माझं होम ग्राउंड म्हणजे मी माझी सुरुवातच मुळी इयरिंग्स पासून केली. म्हणजे मी फक्त इयरिंग्स पहिल्यांदा विकायचे आणि ह्या इयरिंग्स गेली मी 20 वर्ष विकते. जयपूरचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत माझे, की जे माझे गेल्या 18 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर जोडली गेलेली आहे. त्यामुळे आपण जयपूरचे आता वेगवेगळे कानातले बघणार आहोत आणि या कानातल्यांसाठी जास्त मी ओळखली जाते. चला तर मग आपण बघूया. आता सगळ्यात क्यूट अशी गाडी आहे ही, आणि हे जे कानातले आहेत ते सगळे ब्रास वरती मायक्रो प्लेटिंग मधले आहेत. याला सिल्वर लुक लाईट किंवा सिल्वर रेप्लिका म्हणून पण कानातले ओळखले जातात. आधीच सांगते तुम्हाला 200 रुपये 2 गाड्या मिळतात. अजून एक असं ट्रेंडी माझं झालेलं कानातलं. आता या पैशांमध्ये माझ्याकडे 10 पैसे, 5 पैसे, 3 पैसे, 2 पैसे, 1 पैसा सगळे होते. बाकी सगळे पैसे विकले गेलेत. आता माझ्याकडे राहिलेले 3 पैसे आहेत. खूप युनिक आहे. आता याला मी किड्यासारखी डिझाईन आहे. याला बोहो पॅटर्न म्हणतात. म्हणजे आदिवासी लोक आहेत ते त्यांच्या घरावर किंवा त्यांच्या दागिन्यांमध्ये हे पॅटर्न्स वापरतात, किंवा त्यांच्या ते जे विणतात किंवा रंगवतात त्या रंगवण्यामध्ये हे पॅटर्न्स वापरले जातात. मी याला किडा म्हणते, पण ते काहीतरी वेगळं म्हणतात. मला आत्ता नाव आठवत नाही. ट्रायबल आपण ट्रायबल पॅटर्न. आता हे पण त्यातलेच प्रकार आहेत. ट्रायबल बोरोमधलेच आहेत. थोडेसे आफ्रिकन स्टाईल मधले वाटतात. थोडेफार म्हणतो ना आपण की आपली संस्कृती त्यांची संस्कृती जुळते, ती अशा माध्यमातूनच जुळते असं मला वाटतं. आता माझे मी हेही सांगेन की तुम्हाला हे जे आहेत हे इंडो वेस्टर्न पॅटर्न्स आहेत. त्यामुळे हे तुम्ही वेस्टर्नवर तर घालू शकालच, प्लस वेस्टर्न इंडियन दोन्हीवरती चालणारे हे पॅटर्न्स आहेत. हा जो पॅटर्न आहे हा मोर आहे. मोर आणि त्याला छानपैकी मस्त मोठा असा हँगिंग आहे ते, आणि त्याला खाली छोटा मणी आहे. हे पण छान आहे. आता कसं आहे, आदिवासी लोक आपल्या आजूबाजूला जे दिसतं ते आपल्या कलांमध्ये दाखवत असतात. तर प्राणी पक्षी आणि जयपूरमधले लोक जे मोर, प्राणी पक्षी त्यांच्यावरती फार प्रेम करतात. त्यामुळे अशा टाईपचे युनिक पॅटर्न त्यांच्या ज्वेलरीमध्ये दिसून येतात. त्यांच्या आर्टमध्ये. आता हा मासा आहे. आता तो दाखला तो पोपट होता. हा आहे, हा मासा आहे. नंतर आता हा उंट आहे. आणि हे अगदी छोटे छोटे आहेत. त्यामुळे तुम्ही रोज रेग्युलर वापरलेत तरी खराब होत नाहीत आणि वापरले जातात. हे थोडंसं हँगिंग पॅटर्न आहे हा. आणि अगेन मी सांगेन की हे थोडंसं इंडो वेस्टर्न पॅटर्न्स मध्ये जातं. ह्या आपण आता सिल्वर सॉर्ट ऑफ लोकलाईक दिसणारे जी आपली ज्वेलरी आहे याची रेंज पण साधारण कशी सुरू होते? माझ्याकडे मिनिमम 100 रुपयापासून 800-900 रुपयापर्यंतची रेंज आहे. बरं. जे 800-900 रुपयेवाले आहेत ते सगळे मोठे झुमके ओके. विथ प्युअर जडाऊ कुंदन, प्युअर मोती, ड्युअल टोन असे मध्ये असतात. तर आता हे जे मी घातलंय हे ब्रास, त्याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर, गोल्डन, स्टोन, मोती हे सगळं एकत्र याच्यामध्ये मिळेल. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे आज या मितीला 6 कलर अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे हे स्टोनचे रंग बदलतील, बाकी पॅटर्न तोच राहणार. त्यातले मी आता हा एक घातलाय. हा बघा, हे असे पेस्टल, सध्या पेस्टल कलर जे ट्रेंडिंग आहेत ते आहे. हा असा व्हाईट आहे, मल्टी कलर आहे, याच्यामध्ये मरून आहे, ग्रीन आहे.
हे मिळू शकतात. आता तुम्हाला थोडं युनिकच बघायचं असेल तर हे सारंगी आहे. म्हणजे ज्यांना ट्रेंडी काहीतरी हटके हवे असेल त्यांनी माझ्याकडे नक्की या. आणि हा प्रकार आहे, हा डबल छोटा झुमका आहे, अगदी छोटा. याला दोन साईडनी दोन झुमके आहेत. म्हणजे हे ज्यांना छोटंसं मिनिमल घालायचं त्यांना हे खूप सुंदर मी म्हटलं तसं झुमके म्हणजे हे असे दिसतील. हे अगेन ब्रास आणि खाली मोठा त्याला मोत्याचा लेअर आहे, 2 लेअर मध्ये आहेत हे. आणि ह्याच्यात पण तुम्ही बघाल तर मोर, नंतर डिझाईन मध्ये पण तुम्हाला फुलं, कमळं, असं जयपूरचं टिपिकल कलेक्शन दिसून येतं. बरोबर. आणि आता हे जे मोठे मोठे आहेत हे सगळे 300-400च्या पुढे ते अप टू 500-600 पर्यंतची रेंज आहे. आता सध्या आपण म्हणतो ते चांदबाली पॅटर्न. तर हे चांदबाली पॅटर्न मध्ये तुम्हाला मुलींना फक्त साडीवर मुक्त घालायला आवडतं किंवा सध्याचा ट्रेंड आहे. तर हे चांदबाली पॅटर्न मध्ये आहे. अगेन याच्यामध्ये मोती, स्टोन्स आणि चंद्राचा आकार असतो त्याला, म्हणून त्याला चांदबाली म्हणतात. बरोबर. ह्या चांदबालीमध्ये असे पण दिसतात. हे पण फक्त याला स्टोन नाही येते, साधे कानात. फिनिश पण त्याचं थोडं वेगळं. आता हे जे आहे ड्युअल टोन मध्ये, 2 टोन ड्युअल टोन म्हणतात याला. याच्यामध्ये मल्टी कलरचा वरचा फूल आहे, खालती थोडंसं वेस्टर्न टाईप मध्ये त्यांनी हे केलंय. आणि खाली अगेन मोती आहे, म्हणजे सिल्वर, गोल्डन, मोती, स्टोन हे सगळे कॉम्बिनेशन या कानातल्यांमध्ये दिसून येतं. आता स्टोन्सचे आपण हे जे आहेत हे साधे स्टोन्स मधले कानातले आहेत. आणि एक सांगते की याच्यामध्ये कलर्स असतात, पण आता जसं लोक येतात त्याप्रमाणे जे कलर असतील त्याप्रमाणे देऊ शकतो. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये म्हणतील की काही सगळे टॉप्स आणि झुमकेच दाखवते. अजून ते असे हँगिंग मध्ये पण येतील. ह्याच्यात माझ्याकडे आता भरपूर कलर अवेलेबल आहे. हे परत वेगळे थोडेसे पॅटर्न्स आहेत. हे टॉप्स मध्ये आहेत, काही हेविंग मध्ये आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मोराचं डिझाईन दिसेल. याच्यामध्ये हा कार्व केलेला मोर आहे. आणि हे जाळी पॅटर्न म्हणतात त्याला, असं जाळी तयार होते. आणि हा तावीज पॅटर्न म्हणतात, त्याच्यामध्ये तावीज आहे. ओके. तावीज पॅटर्न. नंतर मग आता हा मला सगळ्यात आवडणारा पॅटर्न आहे एकदम. आणि ह्याची सांगते, जे ब्रासचे असतात ते थोडेसे हेवी इन द सेन्स जडही असतात. पण आता काही म्हणजे आम्ही सांगून त्यांनी आता थोडे वजनाला हलके आणि रोज वापरता येतील, म्हणजे जेणेकरून आपल्या कानाला खूप जड होणार नाही. नाहीच आहे, वजन नाही आहे याचं. आणि हे असे पण पॅटर्न आहेत की जे तुम्ही रेग्युलर ऑफिस वेअर किंवा कॉलेजला वगैरे वापरू शकता. आता आपण सिल्वर मधल्या नेकलेसेस कडे बघूया. तर हे जे आहे ते सिम्पल चोकर आहेत. हे ऑक्सिडाइज पॉलिश मधले आहेत, त्यामुळे ह्याची रेंज साधारणतः 150 पासून 400 पर्यंत आहे. आणि याला भरपूर मोठी चेन आहे, त्यामुळे कितीही मोठा गळा असला तरी ते व्यवस्थित गळ्याला बसू शकतात. आणि लहान मोठे सगळ्यांना आवडणारा सगळ्यात जास्त चोकर. आता हा जो प्रकार आहे हा ड्युअल टोन मधला चोकर आहे. ओके. याच्यामध्ये अगेन म्हटल्याप्रमाणे सिल्वर, गोल्डन, स्टोन आणि मोती हे सगळं कॉम्बिनेशन आहे. याला दोरी पॅटर्न पण म्हणतात, कारण ह्याच्या मागे दोरी असते. आणि दोरी असल्यामुळे हा मी तुम्हाला घालूनच दाखवते. त्यामुळे हा दोरी असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित गळ्यापाशी आपण फिक्स करू शकतो. आणि याच्यामध्ये असं वाटतं की इथे टोचेल, काहीही टोचत नाही. म्हणजे मान अशी केली तरी काही होत नाही. लाईट वेट आहे. ह्याचे कानातले पण मी दाखवते. कानातले हे असे सुंदर कानातले आहेत, त्यामुळे हा आपण कुठल्याही फंक्शनला वापरू शकतो. आणि साध्या कॉटनच्या, आता सध्या इंडिगो कॉटन साडीज फार ट्रेंड मध्ये आहे, त्यावरती येतात.
आणि ह्याच्यामध्ये कलर्स आता माझ्याकडे 2 अवेलेबल आहेत, परत मागवून मिळू शकतात. आता आपण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये म्हणतो चिंचपेटी किंवा तन्मणी पेंडंट वगैरे, तर राजस्थानी लोकांमध्ये हसली हा पॅटर्न त्यांचा टिपिकल दागिना म्हणून ओळखला जातो. बरोबर. तर त्याचे हे प्रकार आहेत वेगवेगळे. हे पण अगेन ब्रास मध्ये आहे. ब्रासवर हे बघा, हे असं गळ्यापाशी बसतं आणि खूप छान हलकं फुलकं. अगेन हे सगळं कॉटनच्या साड्यांवरती, रॉ सिल्कच्या साड्यांवर, टिश्यू सिल्कच्या साड्यांवर खूप सुंदर दिसतात. आणि इयरिंग सोबत येतं, त्यामुळे आपला सेट सुद्धा होऊन जाणार आहे. पुढे त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आपल्याला आहेत बघायला मिळतात. यामध्ये आता हे आपण प्लेन बघितले, याच्यामध्ये हा पेंडंट आहे त्याला खाली, आणि तसंच जसं पेंडंट आहे तसं कानातलं आहे. आता हाही प्रकार हसलीचाच आहे. हाही असा गळ्यापाशी बसतो आणि त्याची जी मधली फुलं आहेत दिसतंय ना, तसेच टॉप्स आहेत त्याला. ते आपण बघू शकतो. असे कानातले हा वेगळा प्रकार आहे. हा प्रकार, हे सगळे प्युअर राजस्थान पॅटर्न आहे, पेंडंट आहे. हा थोडा पण तोच प्रकार आहे हसलीचाच, फक्त आता प्राजक्ताची फुलं म्हणा किंवा हे असं गळ्यापाशी असा फुल बसणार हा. आणि तसेच टॉप्स आहेत त्याचे गळ्यात. आता थोडे आपण लॉंग नेकलेसेस कडे जाऊया. हा स्टोन मधला आहे, ही वेणी आहे पूर्णपणे, आणि खाली जसं पेंडंट आहे तसं सेम कानातले आहेत. याच्यामध्ये माझ्याकडे आता 3 कलर अवेलेबल आहेत. ग्रीन आहे, रुबी पिंक आहे, आणि हा डार्क नेव्ही ब्लू कलर आहे. याची साधारण लेंथ विचारायची असेल तर, म्हणजे बघायची असेल तर 1 लेंथ मध्ये येतो हा. आणि परत त्याला चेन आहे, म्हणजे कमी जास्त करू शकता. याची साधारण रेंज आपली कशी जाईल? यामध्ये माझ्याकडे साधारणतः 300-400, अगेन तीच रेंज आहे. 300-400 पासून 1,500 पर्यंतची रेंज आहे. ओके. हे आपण सगळे ऑक्सिडाइज फिनिश. आणि आता हे जे आहेत हे छोटे आहेत. आता याच्यामध्ये उंट आहे आणि हे पेंडंट आहे, आणि त्याला अशी बारीक बॉल चेन आहे. हे साधारणपणे मला असं वाटतं की राखी, भाऊबीज अशा वेळेला गिफ्टिंग आयटमला काहीतरी वेगळं हटके फंकी लागतं, तर त्याच्यासाठी हे सेट माझे जास्त जातात. पॅटर्न मोती, स्टोन, जाळी पॅटर्न म्हणतात त्याला. ही चेन जी आहे ही बॉल चेन आहे, आणि हे तावीज सारखं मध्ये घालून, कसं आहे जयपुरी जे कारागीर आहेत, मोर, नंतर फुलं, तावीज, जाळी, म्हणजे आता ताजमहलला जी जाळी वापरलेली आहे त्या प्रकारची जाळी याच्यामध्ये ही दिसून येते. म्हणजे असं, आणि त्यांची कारागिरी ही त्यांचीच आहे. ते लोक जसं चढाऊ काम करू शकतात ना, तसं होतं अजून आपल्याला कुठे बघायला मिळत. आता हा एक पॅटर्न, हा पॅटर्न आहे, हा पॅटर्न आहे, हे सगळे ड्युअल टोन मधले पॅटर्न आहे. थोडं मोठं पेंडंट हवं असेल तर हा असा मोठा पेंडंट मधला आहे. याला पण अगेन कानातले आहेत. प्रत्येकाला तुम्हाला कानातले मिळतील, आणि मीडियम लेंथ मध्ये आहेत हे. महाराष्ट्रीयन कथारी पेंडंट आहे, सातखड्यांचा पण सिंगल पॉलिशमध्येच आहे, विथ इयरिंग मिळणार आहे. याची साधारणतः लेंथ एवढी येते, आणि कानातलं गळ्यातला हा फुल सेट येतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणी सांगितलं मला मंगळसूत्र पाहिजे तर मी याला सिंगल पोच लावणार. त्याच्यामध्ये मल्टी कलर, इंडिव्हिज्युअल कलर पण येतात. गोल्डन मध्ये हवं असेल तर गोल्डन मध्ये पण मिळेल. हे जे आहे हे थोडेसे हेवी लुक मधले पॅटर्न्स आहेत. ओके, लुक बघू शकतो. अगेन प्रत्येकाला कानातले आहेत. त्याच्यामध्ये गणपती होता, हा गणपती आहे, देवी असते, असे हे कानातले
ह्याच्यात पण तुम्हाला 2000 पर्यंत available आहे. हे अगदी बेसिक ज्वेलरी म्हणजे एक साधे चेन म्हणजे असे आहे. हे तुम्हाला म्हणजे याची अगेन गोष्टी आता म्हणून देतात सगळेजण. बरोबर. याची रेंज 250 हा पण एक पेंडंट मधला नवीन प्रकार आलेला आहे. याला कानातलेही असे आहेत, हे आहे. इयर कपचा प्रकार बघतोय आपण आता. मल्टी स्टोन मध्ये आहे आणि घातल्यावर लुक बघू शकतो आपण, इतका सुंदर लुक येतोय. वाव. असलेलं नाहीये, पण ज्यांना वरती घालायचंय म्हणजे असं फुल कान कव्हर करायचं आहे तर हा आपल्याला कव्हर करता येऊ शकतो. बरोबर. हा पण इयर कपचाच प्रकार आहे. हे प्युअर स्टील मध्ये विथ स्टोन मोती असं कॉम्बिनेशन मध्ये मिळतील आणि हे प्रेस करून घालायचंय. ओके. म्हणजे हे फक्त कानात अडकवायचं आणि हे मागे प्रेस करायचं आणि असं दिसतं. हे तुम्ही नुसतं सिंगल इयर कप पण घालू शकता किंवा तुम्ही खाली काहीतरी सिंपल घालून वरती इयर कप वेस्टर्न इंडियन दोन्ही वरती जाणार. आउटफिट्स वरती जाणारे कानातले आहेत. पूर्णपणे स्टोन आणि मोतीचं कॉम्बिनेशन आहे. यामध्ये मी पटापट तुम्हाला सगळे बाकीचे दाखवते. हा असा प्रकार आहे. थोडंसं लटकन मध्ये टॉप्स मध्ये हे थोडं लटकन होतात आणि हे हलके फुलके आहे. म्हणजे असं तुम्ही नाईट पार्टी पबला कुठे गेलात किंवा काय वन पीस वरती घालायला खूप सुंदर दिसतात. म्हणजे नेहमी आपला प्रश्न पडतो की काय घालायचं वन पीस. हे असे आहे असे आणि हे जे आहे ते छोट्या मुलींना पण वापरता येऊ शकतो. पार्टी वेअर आहेतच. त्याच्यात तुम्हाला माझ्याकडे खूप व्हरायटी आहे. किती दाखवू आपण आता शॉर्ट दाखवतोय, शॉर्ट मध्ये दाखवतोय. वाव, हे पण खूप सुंदर आहे. हा त्यातला एक थोडासा वेगळा प्रकार. याला बटरफ्लाय आहे खालती आणि खाली मोठा मोती आहे. मोती स्टोनच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. रिंग आणि रिंग या खालती लागते. हे जे मी कानातले घातले हे बुगडी आणि इयरिंग हे कॉमन म्हणजे दोन्ही पॅटर्न एकाच वेळेला कानात घातले जातात. आणि हे कानात असे दिसतात घातल्यावरती त्या कानाच्या पाळीच्या मागे जातात आणि हे कानात बसतं आणि हे बुगडी सारखं वरती दिसतं. याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 डिझाईन्स अवेलेबल आहेत. हे असं खाली मोर आहे, वरती कमळ आहे. खाली मोर वरती कमळ, नंतर असे हाफ झुमके आणि वरती दिसते का हातात घ्या. हा असा प्रकार आहे आणि हा हे प्रकार आहे. ओके. त्याच्यामध्ये स्टोन्स आहेत, मोती आहेत. हे जे आहे ते कानाच्या वर आपल्या जर कानाची पाळी अशी असेल तर कानाच्या वर मागे त्याला फुल कान कव्हर होतो. याला मागे प्रेसॉन सारखं आहे. हे कानावरती जस्ट असं प्रेस करायचं आणि हे असं दिसतं. हा सध्याच्या नवीन जेनझी प्रकरणांना आवडणारा हा प्रकार आहे. हे वेस्टर्न वर पण घालता येतं आणि हे अगेन मी सांगेन की ब्रास आहे. ब्रास वरती मायक्रो गोल्ड पॉलिश आहे. त्यामुळे परफ्यूम मारू नका, पण बाकी ऍज इट इज पाणी लागलं तरी काही खराब होणार नाही. ही सगळी ब्रेसलेट्स आहेत. हे अँटी टार्निश मटेरियल मध्ये आहेत. हे तुम्ही ॲज अ सिंगल डबल कसंही वेस्टर्न इंडो वेस्टर्न अगेन पॅटर्न्स आहेत हे सगळे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉड पाहिजे तर ब्रॉड सुद्धा मिळतील. असे ब्रॉड आहेत. अगदी वॉच बरोबर हल्ली घालायची फॅशन आहे. बरोबर. त्याच्यामध्ये हे सेल्फ प्रिंट मध्ये आहे. म्हणजे त्याला काही डायमंड वगैरे नाही, त्यामुळे कसाही वापरला तरी
आणि हे अक्षरशः पाण्यात कसेही वापरले म्हणजे म्हणजे याला काही प्रॉब्लेम येते फिनिश खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं असं फॅन्सी हवं असेल तशी फुलं आणि असे पण आहेत माझ्याकडे. स्टोन मध्ये हवे असतील. आता हे काही आहेत ते असे ओपन होतात आणि काही आहेत ते असे ओपन होतात या अशामध्ये. ओके. आणि असं पण बंद माझ्याकडे शिंदेशाही तोडा पण आहे. हा ओपनेबल आहे. ओके. मधला आहे हा. आणि ह्याची साईज बायका विचारतात तर ह्याची जी साईज आहे ही 2-6 साईज. त्यामुळे 2-8च्या साईजला पण बसतो. हातात पडत नाही. त्याच्यामध्ये साईजेस आपल्याला कमीचे हवे असतील तर ते तसे कसे ऑर्डर करून करावी लागते त्याला. त्याची ऑर्डर करून 15 दिवस लागतात साधारण. तो असे अँटी टार्निश ब्रेसलेट आपल्याकडे आहेत अवेलेबल.